मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती याच्यामधील गट क आणि गट ड यांची मित्रांनो रिस्पॉन्स शीट जी आहे ती जनरेट झालेली रिस्पॉन्स शीट म्हणजे मित्रांनो आन्सर की असते आणि तुम्हाला याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी मित्रांनो रिस्पॉन्स शीट दिलेली असते। जर काही प्रश्नांचे उत्तर जर तुमच्या चुकीचे दिले असतील आणि तुम्हाला बरोबर वाटत असतील तर मित्रांनो तुम्ही याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतात। तर यासाठी मित्रांनो लिंक जी आहे ती उद्यापासून स्टार्ट होणार होती, परंतु मित्रांनो लिंक जी आहे ती ऑलरेडी सुरू झालेली आहे। जर मित्रांनो तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट व्यवस्थित स्टडी केली असेल तर मित्रांनो तुम्ही याच्यावर ऑब्जेक्शन आता घेऊ शकतात। आणि मित्रांनो ऑब्जेक्शन घेणं जे आहे ते गरजेचं आहे, कारण की मित्रांनो भरपूर प्रश्न जे आहेत ते याच्यामध्ये जे आहे चुकीचे आहेत। त्यामुळे मित्रांनो तुम्ही व्यवस्थित जे आहे तुमच्या रिस्पॉन्स शीट अभ्यासायच्या आणि त्यानुसार मित्रांनो ऑब्जेक्शन घ्यायचे आहे। आणि मित्रांनो मागील सोर्सेस वगैरे जे आहे ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले कशा पद्धतीने करायचे ते देखील सांगितले। आता मित्रांनो तुम्हाला अपलोड कशा पद्धतीने करायचं आहे पोर्टलवर, कारण की मित्रांनो इथे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये। तुम्हाला जे आहे ते लॉग इन करून तिथेच तुम्हाला ऑब्जेक्शन जे आहे ते घेता येणार आहे। आणि मित्रांनो भरपूर प्रश्न चुकीचे असल्यामुळे असाही एक प्रयत्न मी विचारलं मित्रांनो, चौकशी केली, परंतु तसं शक्य नाही की डायरेक्टली आपण जेवढे पण क्वेश्चन्स आहे तर ते सार्वजनिक विभागाला किंवा TCS ला आपण पाठवले तर ते त्याच्यावर जे आहे ते रिझॉल्व्ह करतील का, तर असं होऊ शकत नाही मित्रांनो। तुम्हाला जे आहे ते लॉग इन करून नंतरच मग त्याच्यावर ऑब्जेक्शन जे आहे ते घेता येईल प्रत्येक विद्यार्थ्याच्या अकाउंटमधून, ठीक आहे। आता मित्रांनो कशा पद्धतीने करायचं मी तुम्हाला सांगणार आहे। नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, तसेच मित्रांनो बेलचं बटन दाबून घ्या आणि आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या। खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, इथे तुम्हाला वेगवेगळे अपडेट जे आहे ते मिळत असतात। तर तुम्हाला काय करायचं, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने बघा तुमच्या समोर ओपन आहे, तर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। इथे मित्रांनो ID पासवर्ड टाकायचा आहे आणि ते लॉग इन करायचं। मोबाईल वरून सुद्धा तुम्ही जे आहे ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात, काही अडचण नाहीये। तर यानंतर तुम्हाला काय करायचंय, पोस्ट सिलेक्शन मध्ये जायचंय, त्याच्यानंतर इथे आय बटनावर क्लिक करायचंय। त्यानंतर तुमच्या समोर अशी विंडो जी आहे ती ओपन होईल। तर यामध्ये तुम्ही बघा इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्स, तर इथे तुम्ही रिस्पॉन्स जी आहे ती डाउनलोड केली असेल। आता तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे, तर मित्रांनो ऑब्जेक्शन कशा पद्धतीने घ्यायचे मी तुम्हाला सांगतो। तर बघा आता ही रिस्पॉन्स शीट आहे तुमची आणि इथे बघा प्रश्न दिलेले आहेत आणि इथे क्वेश्चन ID दिलेला आहे। फॉर एक्झाम्पल आता चौथा प्रश्न, याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे। आता मित्रांनो याचं उत्तर जे आहे ते बरोबर आहे आणि प्रश्न देखील बरोबर आहे, तर याच्यामध्ये ऑब्जेक्शन नाही घेता ना, परंतु मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो। तर तुम्हाला इथे क्वेश्चन ID जो आहे तो कॉपी करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे याचं ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक करायचं आणि इथं क्लिक हेअर टू रेज ऑब्जेक्शन यावर क्लिक करायचं। तसं तुम्ही याच्यावर क्लिक करता तर नवीन टॅब मध्ये जे आहे ती एक नवीन टॅब मध्ये विंडो जी आहे ती ओपन होते। तर इथे तुम्हाला बघा ID आणि पासवर्ड वगैरे दाखवतील। आता इथे तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत, एवढ्या तुम्हाला रीड करण्याची आवश्यकता नाही, मी तुम्हाला सांगतो पहा। इथे पहा शिफ्ट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिक येतील, इथे पोस्ट सुद्धा ऑटोमॅटिक येईल। तुम्हाला इथे लँग्वेज निवडायची। आता लँग्वेज मित्रांनो मराठीच निवडा, कारण की पेपर तुम्ही मराठीमध्ये दिला असेल तर। त्यानंतर इथे क्वेश्चन ID जो आहे तुम्ही जो कॉपी केलाय तर इथे काय करायचंय तुम्हाला पेस्ट करायचंय। बघा मी जो क्वेश्चन ID कॉपी केला होता तर मी इथे काय करतो पेस्ट करतो। तर बघा जो कॉपी केलेला क्वेश्चन ID इथे डायरेक्ट आला, ठीक आहे। त्याच्यानंतर टाइप ऑफ ऑब्जेक्शन, तर क्वेश्चन जो आहे तो इनकरेक्ट आहे किंवा चुकीचा प्रश्न आहे, त्यानंतर सिलेबसच्या बाहेर आहे, सिलेबसच्या बाहेर तर आपण नाही टाकू शकत। फारच एखादा क्वेश्चन असा असेल की जो तुमच्या फील्डशीच रिलेटेड नाहीये, फॉर एक्झाम्पल ग्रुप सी ची एखादी पोस्ट आहे फिजिओथेरपिस्टची आणि त्यांना डायरेक्टली टेक्निकल इंजिनिअरिंगचा क्वेश्चन आला तर तुम्ही तिथे आउट ऑफ सिलेबस टाकू शकता। त्यानंतर ऑल ऑप्शन का इनकरेक्ट म्हणजे सगळेच प्रश्न जे उत्तर पर्याय जे आहे ते चुकीचे दाखवले। त्यानंतर मल्टिपल एकापेक्षा जास्त उत्तर जे आहे याचे बरोबर येऊ शकतात। त्याच्यानंतर इनकरेक्ट आन्सर की म्हणजे तुम्ही उत्तर जे आहे ते बरोबर नोंदवलं होतं, परंतु म्हणजे तुमचं उत्तर जे आहे ते बरोबर आहे परंतु याच्यामध्ये तुमच्या रिस्पॉन्स शीट मध्ये चुकीचं दाखवतात। त्याच्यानंतर ट्रान्सलेशन एरर, हे तर मित्रांनो खूप सारे एरर आहे। मी तुम्हाला सांगतो ट्रान्सलेशनचे एवढे एरर आहेत TCS मध्ये की ते डायरेक्टली त्यांचा पेपर इंग्लिश मध्ये काढतात ते आणि बाकीच्या लँग्वेजेस मध्ये ट्रान्सलेट करून देतात। तर मराठीमध्ये ट्रान्सलेशन करताना त्यांनी खूप एरर जे आहे ते केलेले। तर याच्यापैकी तुम्ही जे आहे ते निवडू शकतात। त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचंय, काही रिमार्क्स ऍड करायचे असतील तर तुम्ही ते रिमार्क्स लिहू शकतात। फॉर एक्झाम्पल मराठीतून देखील लिहू शकता तुम्ही, काय अडचण नाही की हा प्रश्न कशा पद्धतीने चुकीचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं जे आहे ते सपोर्टिंग डॉक्युमेंट अपलोड करायचे। आता सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणजे काय, तर जो प्रश्न तुम्ही पाहिलाय तर प्रश्नाचा तुम्ही सोर्स जो आहे तो शोधायचा आहे, संदर्भ शोधायचा आहे। आता सोर्स मित्रांनो तुम्ही जे आहे ते स्टेट बोर्ड नॉन टेक्निकल जे विषय आहेत तर त्यांच्यासाठी स्टेट बोर्ड मधून तुम्ही घेऊ शकतात किंवा NCERT मधून घेऊ शकतात। हे जे आहे मित्रांनो ऑफिशियल शासकीय सोर्स आहे, शासनाचे पुस्तक आहेत, तर त्याच्यातून तुम्ही जे जर घेतलं तर मित्रांनो त्याच्यातून तुम्हाला काय अडचण येणार नाही। त्यानंतर आता मॅथ रिजनिंगचा विषय राहिला, तर मॅथ रिजनिंगचं तर कुठंच तुम्हाला मिळणार नाही। तर त्याच्यात तुम्हाला काय करायचं, एक कोरं पान घ्यायचं, त्याच्यावर व्यवस्थित उदाहरण जे आहे ते सोडवायचं स्टेप बाय स्टेप, काय गरजेचं वगैरे ते सगळ्या डिटेल्स जे आहे ते व्यवस्थित लिहायचे आणि त्याचा काय करायचा फोटो काढायचा आणि इथे अपलोड करून टाकायचा। ठीक आहे, तरी देखील तुमचं ते कन्सिडर केलं जाईल। आणि नॉन टेक्निकल विषय राहिला ग्रुप सी चा, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकतात, विविध वेबसाईट आहे, शासनाचे सुद्धा वेबसाईट आहे। आता रोग आणि उपचार याच्यासाठी तर तुम्ही डायरेक्टली महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर गेला तरी तर रोगाची माहिती
तर ज्या रोगावर प्रश्न आलेला असेल तर तो रोग जे आहे ते ओपन करायचा आणि त्याच्यातून तुमचं उत्तर जे आहे ते भेटून जाईल, त्याचा सरळ स्क्रीनशॉट घ्यायचा आणि ते अपलोड करून टाकायचा, ठीक आहे. तुमचं 100% इथं घेतलं जाणार. त्यानंतर आणखी ग्रुप सी ची काही आणखी पदं असतील की ज्याच्यामध्ये अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, फार्मॅकोलॉजी इतर सब्जेक्ट असतील. तर मित्रांनो मी तुम्हाला पुस्तकं सांगितलेत. अॅनाटॉमीसाठी तुम्ही कोणतं पुस्तक वापरू शकता, तर BD 84 याचं पुस्तक घ्या. तर मित्रांनो ते जे आहे ते ऑथेंटिक सोर्स जे आहे तो मानलं जातं, तर त्याच्यातून तुमचं जे आहे ते उत्तर बरोबर येऊन जाईल. त्याच्यानंतर फिजिओलॉजीसाठी के सेम्बुलिंगम म्हणून पुस्तक आहे. फार्मॅकोलॉजीसाठी सुद्धा मित्रांनो भरपूर पुस्तक आहे, ऑथेंटिक सोर्स आहे. किंवा मित्रांनो फार्मॅकोलॉजीसाठी जर तुम्हाला अनलिमिटेड इंटरनेटवर सोर्स भेटून जातील तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईट किंवा युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट याच्यावरून मित्रांनो जर तुम्ही डाटा घेतला आणि ते अपलोड केला स्क्रीनशॉट घेऊन किंवा ती ॲक्युरेट माहिती जी आहे, करेक्ट माहिती जी आहे ती टाकली इथे, तर मित्रांनो तुमचं ऑब्जेक्शन जे आहे ते अचूक ग्राह्य धरलं जाईल, ठीक आहे. हे झाल्यानंतर मित्रांनो जसं तुम्ही इथे सबमिट करता तर तुम्हाला जे आहे ते पेमेंटसाठी एक विंडो ओपन होते. तर तिथे तुम्हाला 100 रुपयाचं पेमेंट जे आहे ते पर ऑब्जेक्शन द्यायचं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो विचार करायचा आहे. आणि तुमचा जर मित्रांनो प्रश्न जर बरोबर असेल आणि तुम्हाला त्याचे मार्क्स जर मिळाले तर मित्रांनो तुमचे पैसे जे आहेत ते परत मिळून जातील. आणि ऑब्जेक्शन किंवा तुम्ही चुकीचं ऑब्जेक्शन घेतलं तर मित्रांनो तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार नाही, ठीक आहे. तर मित्रांनो आजपासून जे आहे ते सुरू झालेले 20 तारखेपर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन जे आहे ते घेऊ शकतात. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि मित्रांनो काही प्रश्न असतील तुम्हाला, तुमचे नवीन काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर खाली कमेंटमध्ये त्याही टाका. त्यांचं मित्रांनो मी उत्तर देण्याचा जो आहे तो नक्की प्रयत्न करेल. आणि मित्रांनो जे आहे ते ऑब्जेक्शन घेण्यापूर्वी तुम्ही सब्जेक्ट एक्सपर्ट जे आहेत, ज्या विषयाचे मराठी असेल, इंग्लिश असेल, जे काही असेल, तर त्यांच्याकडे जा, त्यांच्याशी कन्सल्ट करा आणि त्यानंतरच मित्रांनो ऑब्जेक्शन जे आहे ते घ्या. आणि बरेचसे प्रश्न जे आहेत ते ट्रान्सलेशन एरर आहे, तर ट्रान्सलेशन एरर जर तुम्हाला वाटला तर बिनधास्त ते अपलोड करून द्या, त्याचे मार्क्स तुम्हाला जे आहे ते मिळून जातात, ठीक आहे. तर चला मित्रांनो अशा प्रकारे ऑब्जेक्शनची जी लिंक जी आहे ती सुरू झालेली. तर मित्रांनो सर्वांनी ऑब्जेक्शन जे घ्यायचे आहेत आणि मित्रांनो दुसऱ्याच्या याच्यावर राहायचं नाहीये, कारण की मित्रांनो तुम्ही जर ऑब्जेक्शन नाही घेतलं, प्रश्न चुकीचा असला तर मित्रांनो तुमचे मार्क्स जे आहे ते इथे वाढणार नाही. त्याच्यामुळे तुम्हालाच ऑब्जेक्शन इथे जे आहे ते घ्यावं लागेल, ठीक आहे. तर चला मित्रांनो या व्हिडिओ लाईक करायचा आहे, तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे. तुमचे स्टडी ग्रुप असेल टेलिग्राम, व्हॉट्सअप, तर त्याच्यावर शेअर करायचा आहे, तुमच्या स्टेटसला ठेवायचा आहे. तर चला धन्यवाद, थांबतोय. बाय ऑल ऑफ यू.